नमस्कार, मी तेजस. सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या खासदाराचं प्रगती पुस्तक या विशेष मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मी सध्या माढा लोकसभा मतदारसंघातल्या आजनसोंड या गावी आहे. तर या गावात खासदारांच्या कामावर लोकांना काय वाटतं, लोकांच्या नजरेतून केंद्रातलं मोदी सरकार असेल किंवा राज्यातलं शिंदे फडणवीस आणि अजितदादांचं सरकार असेल, याबद्दल लोकांना काय वाटतं, लोकांच्या नजरेतून केंद्राचं असेल, राज्यातला असेल किंवा खासदार असतील, हे लोकांच्या नजरेतून पास आहेत की नापास आहेत, हेच आपण इथल्या लोकांशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. काका, खासदारकीचं इलेक्शन आले. बोला. राम राम. राम राम. हा, मग आता काय नाही, जरांगे पाटील जिंदाबाद. बर. या बारीनं जरांगे पाटला या माग आम्ही जाणार आहे. हां कारण आम्हाला भाजपमुळे त्रास झालाय, शेतकऱ्याला झालाय, जरांगे पाटलाला झालाय. SIT लावली आहे, महागाई वाढली आहे, शेतकऱ्याचा कांद्याचा भाव पडलं, मालाचा भाव नाही, पाणी नीट लाईट नाही, शेतकरी रात्रंदिवस मारायला लागले. योजना देते की PM किसान 2000 ते आम्हाला 500 बंद करून टाका. आम्हाला फुकटचं देण्यापेक्षा आम्हाला नीट लाईट देऊ द्या, शेतकऱ्याला मालाला भाव देऊ द्या. ही महत्वाचा विषय आहे. विषय हित आहे. उसाला भावाला इथेनॉल बंद केला, त्याचा आम्हाला फटका बसला. साखर 200-300 रुपयाने पडली. ही साखर आज 50 रुपये पाहिजे, 38 रुपये साखर आली. ह्याला आम्हाला मुख्य भाव पाहिजे. शेतकऱ्याला कसा पाहिजे भाव पाहिजे मालाला. शेतकरी जगतोय, चेहऱ्यावर शेतमजूर सुद्धा चांगला जगतो. खासदाराचं काम कसं आहे? खासदाराला काम चांगलं नाही, काय भेटसो नाही. पुन्हा एकदा आलं 5 वर्ष मागायला, त्यानंतर आमच्या गावाला कधीही आलं नाही, तर काय काम नाही, काय निधी बिधी दिला असेल? काय नाही, काय स्व गावाला रुपये स्व आला नाही. विचारा, सगळ्याला विचारा. गावातल्या काय स्व आला नाही. खासदार पास म्हणायचा नापास? नापास. आमच्याकडे नापास. मोदी सरकार आमच्यासाठी फेलच आहे. शेतकऱ्यासाठी काय नाही हो. ते किसान निधी 500 रुपये म्हणजे काय नाही, तंबाखू सुद्धा नाही आता महिन्याची. त्यापेक्षा आम्हाला फुकाटचं देण्यापेक्षा एकात द्या, पण लाईट नीट द्या. शेतकऱ्याला मालाला भाव, कांदा 40 रुपयाचा 8 रुपये 7 रुपये येऊन बसला. त्यांनी मराव का? 1.5 वर्ष शेतात आपल्या इथून बंद केला, साखरेचे भाव पडलं. जगायचं कसं त्याने? राज्यात शिंदे फडणवीस काय नाही आल्यापासून गोंधळाशिवाय काय परिस्थिती नाही. गोंधळच सगळा. कुठं जाईल तिथं गोंधळ. मग आम्ही जरांगे पाटील जिंदाबाद म्हणतो. आम्ही जरांगे पाटील मागायला जाणार. मग राज्यातलं सरकार पास म्हणायला नापास. बर. कसं आहे खासदाराचं काम म्हणजे कसं झालंय, खासदार आलं ती परत आता पुढच्या पंचवार्षिकला जाता नाव गावात अशी परिस्थिती आहे की खासदाराचं नावच कोणाला माहीत नाही. खासदार कोण आहे हीच माहीत नाही. निधीचं तर सोडा, खासदार कोण आहे तीच गावाला माहीत नाही. दुसरा विषय म्हणजे काय, दुसरा विषय काय झाला आहे, वरचं जे काय राज्यातलं किंवा केंद्रातलं जी सरकार आहे, ही ह्यांची पोळी भाजून घ्यायला लागलं. कोण कोणाचं बघा ना, मराठ्यांना न्याय नाही काय नाही, सगळं असंच आहे. त्यामुळं आम्ही कामं वगैरे काय नाही, ह्यांचंच होईना भांडण आपल्यापर्यंत हे निकावं यायचं. मग आता त्याने उभं राहिले, उभं राहू दे का, आम्ही आपलं जरांगे पाटील जिंदाबाद. आरक्षण दिलीच घ्या. आरक्षण तेवढ्या आरक्षणच काय करायचं, ही आम्हा लोक नादी लावले झालं आरक्षण. खासदार पास म्हणाय सगळं नापास. फक्त जरांगे पाटील गावात फक्त झेंडा लागल तर जरांगे पाटलाचा फटका बसेल का? फटका नाही बॉम्ब उडणार आहे, बॉम्ब गावात. कसं आहे मोदी सरकारचं काम? मोदी सरकारचं काम निक्कं येड्यात काढण्याचं आहे. बारीक लालूच द्यायची आणि इकडून त्यांची पोळी बाजून घ्यायची, ही काम आहे मोदी सरकारचं. त्यामुळं विषय कसा झालाय, तुम्हाला काय योजना ही देते मोदी सरकार? कुठली योजना काय योजना 10% लोकांना आहे, बाकीचे 90% लोक नुसती येड्यात काढायचं काम चालू आहे लोकांचं. खासदार काम कसं आहे? खासदार तर आता नाव विसरत आलती, पुन्हा आता त्याला पद दिल्यामुळं नाव जनतेत यायला लागलंय, नाहीतर नाव विसरली होती खासदारचं. काय काम गावात? काय गावात आलंच नाही खासदार, तर काम नाही, काय सुद्धा नाही. 5 नापास म्हणायचं. सध्या तर नापासच आहे. काम झाले असते तर 5 म्हणता आलं असतं, कामच झाले नाही ते, त्यामुळे 5 कसं म्हणायचं? मोदी एवढं योजनाही देते, मग काय कसं काय बघायचं? कुठली योजना दिली आणि कुठली हितपर्यंत पोचली? कुठलीच पोचली नाही अजून. नुसतं द्यायचं काम केलेलं आहे, नुसतं आश्वासनं दिले ती. आणि आमच्या जरांगे पाटल्याला काय केलं, मुंबईला नेऊन येड्यात काढायचं काम केलंय. दिलेले आश्वासन एक सुद्धा पूर्ण केलेलं नाही. 10% दिलीच म्हणते. काय 10% दिलं ती न्यायालयात तुमच्या टिकत नाही. 4 दिवसात तुमचं ती आरक्षण उडतंय आणि नुसतं दिलंय म्हणायचं. इलेक्शन झालं की कोर्टात केस टाकायचं. सरकार आहे की अजून काम चालूच आहे? राज्यातलं सरकार नाही का 3 तिघाडून काम बिघाड चालू आहे त्याचा काहीच विषय नाही.
असा विषय सगळा असला तरी आम्ही काय नाही, आम्ही आपलं जरांगे पाटला या मागं उभा राहणार आहे सगळे. काय राज्यातलं केंद्रातलं सरकार पास म्हणाय नापास? सध्या सगळं सरकार जे आहे ती येड्यात काढायचं असल्यामुळं आणि जनता आता येड्यात निघत नाही. जनता भरपूर हुशार झाली. जनता आता सरकारला नापास केल्याशिवाय सोडत नाही. हा, कसं आहे खासदाराचं काम? खासदाराचं गावातच आलं नाही काय 5 वर्ष गावातच आलं नाही. हा. आज नावच ना आलाच नाही इकडं. काय करा येऊन काय उपयोग काय काय योजना दिली त्या? काय योजना दिली नाही काय ना सगळं झूट बात आहे. हा. एकच जरांगे पाटील हा. गावात फक्त जरांगे पाटील. काय मतदारसंघात पाण्याच्या ही योजना आणल्या त्या कुठं काय खासदार काय आलाच ना गावाकडं तर हा. अजून समजा आलाच नाही गावात. हा. त्यामुळं काय त्याचा नापास आहे यावर्षी. खासदार नापास हा. त्याला मतदान आम्ही करणारच नाही. मोदी सरकारचं काम कसं आहे वर? काय सुद्धा नाही. सगळं मोदीने तर फडणवीस सगळी जिकडे तिकडे लावालावी सगळी केली. हा. हा योजना ही देते. काय योजना आहे ना काय सुद्धा नाही. हा. काय सुद्धा नाही. त्यानं काय केलं हे आपला अजित पवार संचन घोटाळा 76 कोटीचा घोटाळा काय केलं. त्याला येडी लावते म्हणून तिकडे गेला. दुसरं काय केलं. सगळं असलंच केलं. कोर्टात टिकेला असं सरकारचा विषय नाही. काय सगळं नापास आहे. सरकार नापास. हा फक्त जरांगे पाटील. मग आता पुन्हा रणजित निंबाळकर उभा राहील? नाही त्याला निवडून देणार नाही आम्ही. गाववाली सगळी बसून मिटिंग घेऊ त्याला आम्ही निवडून देणार नाही. जर जरांगे पाटलाने एक अपक्ष सोलापूर जिल्ह्यात एक ठरला आहे त्यांना जर दिला तर आम्ही त्याला निवडून देऊ. कसं आहे खासदाराचं काम? खासदार काही कामाचा नाही. बर. पूर आला गावाला आला नाही. हा. सुस्त्याला आला देगावला आला. हा. काय करता त्याला खासदाराला. हो आलं नव्हतं गावात? अजिबात नाही. सुस्त्याला रगी वाटल्या हा. देगावला वाटल्या. हा. हो हा. मग आता काय करायचं. जरांगे पाटील. हां काय अडचण येते गावातल्या? गावातल्या काय अडचणी द्या. हा. समस्या ही काय खासदारानं सोडवाव्या अशा काय? काय खासदारच येत नाही गावाला. काय सोडवा काय केलंय गावात काय खासदार? सुद्धा केलं नाही. हा. हम्म. काय 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 आणले म्हणगी आता? कुठं काय आणले. हा. हम्म. निधी बिधी काय? काय सुद्धा नाही. हा. लाईटीला पोल सुद्धा दिलं नाही. हा. हम्म. खासदार कसा मग पास मानायचा नापास? नापास. हा. आता पुन्हा उभं राहिलेत की त्यांनी? राहिलं असेल ते जीवावर. हा. हां पडेल ते आता. हा. हां घोटाळेबाजी गेली त्याच्याकडं हा. सारी. कसं आहे मोदी सरकारचं काम वर? मोदी सरकारचं काही नाही. अहो, योजना ही देते काय योजना दिली त्या. शेतकऱ्याला योजना दिल्या त्या, महिलांना गॅस आहे, कोणच्या महिन्याला. मशीन आहे. कोणच्या हा? कुणाला द्या. कुणाला द्या. तुम्हाला नाही मिळाला? हां कुणाला द्या. तुम्हाला अजिबात नाही. काय 2000चा हप्ता दे. काय सुद्धा नाही. शेत आहे का तुम्हाला? नाही. शेत नाही. हां हां मग शेत नाही म्हणल्यावर कसं मिळेल? घरकुल सुद्धा नाही. हां बर. घरकुल सुद्धा नाही. बर. हा. काय प्रयत्न केलता नाही तुम्ही? कशाचा प्रयत्न पंतप्रधान आवास योजना आहे की घरकुलची? आहे गे. हां. पण ती येतोवर येतच नाही ती ना. बर. हां हा. कशाची मिळाली घरकुल. काय केंद्रातलं सरकार पाच म्हणाय नापास? नापास. हा. हम्म. राज्यात शिंदे फडणवीस दादा सरकार. काय नाही चोरीची टोळी. हा. हम्म का हो, असं लय रागाला गेला? हे म्हणजे काय करता. हा. वय 40-45 वय झाले या. हा. हां बर. ह्यांच्या धुण्यातच आमचं जीव गेलं. होय. हां आता बदल करायचा. जरांगे पाटील. अप्पा काय गावाच्या अडचणी आहेत, काय समस्या आहेत? आमचं गाव माडा मतदारसंघात अजून सोंडगाव हे खासदारनं कधी गावात आमच्या आलेलं नाही, पाय ठेवला नाही. बर. दुसरी गोष्ट जे 5 वर्षामध्ये जे आपल्या गावामध्ये निधी येतो त्या निधीपैकी त्यांनी 10,000 रुपये आता निधी दिलेला आहे, तो आचारसंहितेमध्ये अडकला. बर. बर. हा. जे रस्त्यासाठी त्यांनी निधी दिला हा. खडी करण्याच्या कामासाठी, तो 10 लाख फक्त दिला. 5 वर्षामध्ये कुठलाही निधी आला नाही आणि कुठल्या हा नेता हा. त्या आजनसोडमध्ये कुठलंही काम करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आणि आमचं असं म्हणणं आहे की ह्यावेळेस माडा मतदारसंघामध्ये बदल झाला पाहिजे. बर. मग ती बदल होत असताना उमेदवार, कारण मराठा आरक्षणासाठी आम्ही बरेच आंदोलन केले, 58 आंदोलन केली. ह्या आजनसोंडगावचा अतिशय प्रतिसाद चांगला आहे मराठा आरक्षणासाठी. परंतु जर जरांगे दादा पाटलांनी जर ठरवलं की त्या दिवशी मिटिंगमध्ये ठरलं
की जिल्ह्यामध्ये मिटिंग लावा आणि मिटिंग लावून जो आपला उमेदवार द्यायचा आहे 10% आरक्षण दिले तुम्हाला. तो आरक्षण दिलंय ती फसवी दिलेलं आहे. कारण एकनाथ शिंदेनी जे जरांगी दादाला तो त्यांना द्यायचा त्यांचा प्रामाणिकपणे मुद्दा होता, परंतु त्यांनी फडणीस जो उपमुख्यमंत्री आहेत फडणीसने आणि अजितदादांनी त्यांना फसवलेलं आहे. कारण एकनाथ शिंदेने द्यायची भूमिका मांडायची आणि ह्यांनी दोघांनी विरोध करायचा. त्याच्यामुळं हा मराठा बांधवावर अन्याय होतोय. त्याच्यामुळं माझं तर म्हणणं असं आहे, पक्ष कुठला हा निर्णय न घेता तो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे आणि ह्या माढा मतदारसंघाचा विकास करायचा असेल, खासदार पास म्हणायचा नापास म्हणायचा. खासदारचं कामच नाही. नापास बी म्हणा येत नाही, ती पास बी म्हणा येत नाही. जर कारण इकडे बी नाही तिकडे बी नाही म्हणले आम्हाला कधी दिसलंच नाही खासदार. त्याच्यामुळे सरकार योजना देते काय. आता मोदी सरकारनं जी योजना तुम्ही दिलेल्या असं म्हणताय, काळा पैसा बाहेर काढला. काळा पैसा बाहेर कोणाचा काढला? गोरगरिबाचा काढला. त्याच्यामध्ये तोटा कोणाचा झाला? गोरगरिबाचा झाला. मोठ्यांचा काय झाला का? त्यांना उलट त्यांनी मोदी सरकारने जागे केलं आणि त्यांनी ती पैसा ब्लॅकमेल करून टाकला. काय सरकार पास म्हणाय नापास. नापास सरकार नापास आहे. राज्यातला अजितदादाचं हो, अजितदादांनी तर त्यांचं फक्त स्वतःचा जो विषय आहे स्वार्थ साधवायसाठी अजितदादा गेलेले आहेत. त्यांना मराठ्याचं काय पडलेलं नाही, त्यांना विकासाचं काय पडलं नाही. अजितदादा तर विषयच नाही. त्याच्यामुळं आम्ही येणाऱ्या लोकसभेला आमच्या आजनसोंड गावामधून जरंगे दादाने जे सांगितले त्या पद्धतीनं आमच्या आजनसोंड गावामध्ये काम त्या पद्धतीनं चालू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जो उमेदवार जरंगे पाटील यांनी देतील त्या पद्धतीनं ह्या आजनसोंडचं एक खटी मतदान होणार आहे. त्याच्यामुळे कुठलीही शंका नाही. कसं आहे खासदाराचं काम? खासदाराचं काम एक नंबर आहे. हा, एक नंबर. काय 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 दिलं गावाला? गेल्या 25 आम्ही मतदान दिलं. गडीत चांगला आहे का? लांबार मिशा फिशा लांबार उभार काय मराठी भाषेत बोलतोय. बरं, तुम्ही तर काय तर करत नाही, नाही. यंदा जर ह्या माढा मतदारसंघात त्याला जर नाही मिशा काढायला लावल्या तरी काही बोला. का हो, लय असं नाही 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 त्याची भावनाच ते आहे. गडी लांबार मिशा काढून लांबार विकास करतो म्हणला. लांबार तर लांबच राहिला, आकुड बी केला नाही. हा त्याचा निर्णय, बरं. हा मराठ्यांचा निर्णय. आता पुन्हा उमेदवारी हा त्याला उमेदवारी कुणाला जर नरेंद्र मोदी माढा मतदारसंघात जरी उभा राहिला सपशेल पडला म्हणून सांगा. खासदार पास म्हणायचा नापास. नापास 100%. बरं, हा. मोदी सरकार मोदी सरकार तर पाक नालायक, का हो? पूर्ण नालायक. हा. का म्हणजे आता तुम्हाला सांगायची काय गरज आहे का? दिसतंय आता काय समोर आहे. बघा तुम्ही आता काय होते काय नाही ते. काय का योजना ही काय मिळाली? काय योजना मिळाल्या त्या 2000 रुपये द्यायचं आणि अंधारात 4000 खायचं. ह्या योजना म्हणायचं काय त्याला? हा. नाही त्याचा काही उपयोग नाही. बरं, मग काय सरकार पास म्हणाय नापास? नापास सरकार 100% नापास. खालचे शिंदे फडणवीस अजितदादा सरकार काय कोणीही एक होऊ द्या, हा. त्यांच्या स्वार्थपुरती एक झाली ती. हा. जनता एक होत नाही. काय त्यांनी काय दिलंय? काही दिलं नाही. काय दिलं या लोकांना दिसत नाही काय सध्या. सगळं खोक्यावर फोडाफोडीचं राजकारण आहे. काय दिलंय लोकाला? सगळा त्या ह्याच्यातली गोष्ट झाली. सांगण्याजोगी विचार नाही. काही एक ही मराठा असो समाज सर्व समाज ह्यांना मतदान देणार नाहीत. ह्यांची भूमिका नापास. ओके. कसं आहे खासदाराचं काम काय वाटतं? काय खासदार गेल्या 5 वर्षात जी निवडून आला, गावात सभेला तरी आलाच नाही. ती गेल्या 5 वर्षात सुद्धा निवडून आला एवढं खरं आहे, बरं. पण गावाकडे आला नाही. त्याला सुस्त दिसतंय, देगाव दिसतंय, तुंगत दिसतंय. पूर आलता त्यावेळेस पण आला नाही. देगावला आला, सुस्त्याला आला. कुठला निधी नाही त्याचा गावात, कुठं काय म्हणजे हेच नाही. शासकीय निधी त्याच्या नावानिशी आलाय असं निधीच नाही गावात आलेला. काय तर आलाय म्हणजे थकलाय कुठं आलाय, काय थकलाय? हा, आलाच नाही हो. खासदार पास म्हणायचा नापास काय त्याला पास आणि नापास करायचं काय ते हां. मग काय अनुदान दिलं नाही सरकारी, ती व्याज कर्जमाफी झालेली ती नीट नाही झाली कर्जमाफी. त्याचं अनुदान दिलं नाही. ती 50,000 मिळणार होती. योजना देते की तुम्हाला PM किसान असेल घरकुल. काय आता त्या 2000 काय होते तुम्ही सांगा की. हा, पेट्रोलचं दर किती येतं, खाज्याचं दर किती येतं. हां, भागात काय म्हणायचं? काय बघायचंय?
पाणी शेतकऱ्याला लाईट नाही 8 तास दिवस पाळलेलं नाही लाईट आणि काय करणार काय रात्री 1 वाजता येते आणि सकाळी 6 वाजता जाते मोदी काय लाईट पाच येत नाही म्हणायचं का नापास म्हणायचं? हा? मोदी दुधाचा दर नाही तर दुधाचा दर 35 गेलेला 25 कसं काय आला काय त्यात नाही आता रुपये कमी झालाय काय कसं काय करायचं शेतकरी हा मोदी पास म्हणायचे का नापास म्हणायचे? अहो पाण्याची बाटली 30 रुपयाला मिळते घ्यायची म्हणलं तर आणि दूध आहे 25 रुपये ती बी चांगली क्वालिटी लागावं वा नाहीतर 20 आणि 22 रुपये कुठं काय मार्क द्यायची आणि काय ती तुमची तुम्ही बघा काय असेल ते आता मग काय पास नापास राज्यातलं काय केंद्रातलं नाही सरकार आता ही निंबाळकर मराठाच आहे की हे अवलाद मराठ्याचे ह्यानं काय तर करायला पाहिजे होतं नव्हतं राज निंबाळकर 96 कोळ्यातला माणूस आहे ह्यानं काय करायला पाहिजे होतं केंद्रात आवाज उठवणार आरक्षणचा काय शेतकऱ्या पोरांनी काय करायचं हा DED BED झालेली पोरं आहे अशी ती रखडलेली हां पुढं काय आता कसं आहे इलेक्शनचं वातावरण आहे 2014ला हं. बदल व्हावा म्हणून भाजप सरकारला निवडून दिलं बर आता 10 वर्ष भाजप सरकार आहे हं. आता बदल व्हावा कर्नाटकासारखा बर म्हणून काँग्रेस सरकार किंवा जरांगी पाटलाच्या मागे आम्ही उभा राहणार आहे मग आता काय खासदारच काम काय निधी आलाय ना आलाय खासदार आमच्या गावात आणि एकदा पण आलेला नाही हां निधी आलेला नाही बर काय काम हे काम एकही नाही आलंच नाही तर काम येणार काम करणार कसं बर तुम्ही काय प्रयत्न केलते नाही केलते भेटलं आलं बोललं तर प्रयत्न करतील ना हां. वेळ नाही ना त्यांना भेटायला कार्यालय नाही कार्यालय सुद्धा त्यांचं खासदारकीचं नाही कार्यालय नाही तालुक्यात नाही कार्यालय ही काय बाकी आम्ही पूर आलता त्या टायमाला लाईटिंगसाठी डांबासाठी संपर्क केला तरी त्यांनी संपर्क करून घेतलेला नाही मग आता खासदार पास म्हणायचे नापास म्हणायचे नापास हां बरं मोदी सरकार कसं आहे मोदी सरकार फेल आहे का हो योजनाही देते आता शेतकऱ्याला हे महिलांना योजना 2014 पूर्वी 22 रुपयानं गहू होता हां आज 36 रुपयानं गहू झाला आहे 2014 पूर्वी 62 रुपयानं डिझेल होतं 72 रुपयानं पेट्रोल होतं आज 106 रुपये पेट्रोल आहे आणि 94 रुपये डिझेल आहे मग ही किमती वाढ केली आहे का कमी केलं आहे त्यांनी दुधाचा दर अजितदादा ज्यावेळेस विरोधात होतं त्यावेळेस 39 रुपये रेट होता अजितदादा त्या सरकारला सामील झाल्यापासून रेट आला आहे 24 रुपयेवर आणि काय अनुदान 5 रुपयानं देतो म्हणलेली राधाकृष्ण विखे पाटील त्याने अनुदानाचं सबसेल प्लॅनिंग फेल आहे त्यांचं हां नदीकाठ किंवा मालरान कुठल्याही शेतकऱ्याच्या क्वालिट्या बसत नाही त्या क्वालिटी अभावी अनुदान येत नाही मग काय पास म्हणायचं काय मोदी सरकार नापास राज्यातलं सरकारचं काम कसं आहे राज्यातलं काय आहे जे ते ज्याचं त्याचं दडवायसाठी एकमेकाला सामील होतोय 72,000 कोटीचा घोटाळा झाला आदर्श घोटाळा झाला ती तिकडे गेली त्यांचं घोटाळा काय हे होतं काय हो आपलं झाकून देतं काय ठरवलंय का ह्या वेळेस आम्ही जरांगी पाटला मागं उभं राहायचं ठरवलं जे ते काय म्हणतील त्यांच्या खासदारच काम खासदारच काम हे 1 नंबर आहे 5 वर्षात एकदा बी अजून सोडला आलं नाही तर हां आणि गावात आम्ही पाहुण्या कार्यक्रमाला आलतं गावकऱ्यांनी सत्कार ठेवला होता हां त्या सत्कारला खासदार साहेब आले नाहीत सांगितलं होतं तयारी लावली खासदार साहेबांना निरोप दिला तरी येतो म्हणले आणि जाताना म्हणले माझ्या पोटात दुखायला लागले मग इथं काय फुकटचं मटण खायला आलते काय पोट भरून 5 वर्षात 10 लाख फक्त निधी दिला गावाला त्यांनी अजून सोडला आणि दुसरा मुद्दा की भाजप ही लोकांनी टाकून दिलेला विषय झाला आहे आता कोणी भाजपला मतदान करणार नाही आमचं गाव तर पूर्णपणे वनवे असेल का हो मोदीने योजना दिली मोदींनी काय योजना दिली 450 गॅस 1250वर नेलाय 62 रुपयाचं पेट्रोल 106 रुपयावर नेले 42 रुपये डिझेल 96 रुपयावर नेले मग मोदी सरकारनं योजना काय दिली आणि तुम्ही म्हणता चल PM किसान देते तर रोज सामान्य शेतकऱ्याचं 1 लिटर पेट्रोल जळतंय महिन्याला 3,000 त्याकडून काढते आणि 500 रुपये त्याला देते मग मोदी सरकारचं आहे काय यात? मग मोदी सरकार पास म्हणायचं नापास मोदी सरकार नापास आणि दुसरा मुद्दा राहिला आमचा मराठा आरक्षणचा पहिला मुद्दा आहे जरांगे पाटील सांगतील ते धोरण आणि जरांगे पाटील बांधतील ते तोरण जरांगे पाटलांना सांगेल त्यालाच आम्ही मतदान करणार दुसरे कोणालाही मतदान करणार नाही पक्षी खासदारांना काय काय करायला पाहिजे होतं खासदारांना रस्ते करायला पाहिजे होतं गावात हायमट लाईट लावायला पाहिजे होत्या कुठं वाडी वस्तीवर रस्त्याच्या अडचणी येते त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे होत्या दुसरा मुद्दा वाडी वस्तीवर पाण्याचा प्रश्न आहे ती पाईपलाईन फिरवायला पाहिजे होती खासदार निधी काय थोडका मिळतो आहे काय केलं नाही का काय नाही 5 वर्षात 10 लाख रुपये दिले तर ती बी पेंडिंग पडलं या काय म्हणायचं नापास नापास
खासदारही नापास निंबाळकर. एक युवा म्हणून काय वाटतंय सध्याचं राजकारण आणि खासदारांनी केलेल्या कामाबद्दल किंवा केलं असेल नाही केलं असेल काय नेमकं काय परिस्थिती आहे? खासदारांना काही कामच केली नाही ती पहिली गोष्ट. 5 वर्षात फक्त 10 लाख निधी आला अजून सोडला. बर हां. आणि मोदी साहेबाला आपण सगळ्या खासदाराचं पत्र दिलं. बर त्यात रणजित लिंबाळकरची तेवढी सही नाही, सगळ्यांच्या सही आहेत. कशाचं पत्र? मराठा आरक्षणासाठी पत्र दिलं आपण, बर त्यात फक्त त्यांचीच तेवढी सही नाही, लिंबाळकरची तेवढी, सगळ्यांच्या सही आहेत त्यात. बर आणि मनोज जरांगे पाटील जे सांगेल त्यालाच आमचं मतदान आहे. फटका बसेल का सरकारला आरक्षणाला? 100% बसणार. हा. पण ती राज्य सरकारनं 10% आरक्षण दिले. नाही, 10%ला काय उपयोग आहे हो? हा. मनोज जरांगे पाटील जी सांगेल तीच त्यालाच मतदान आमचं. बर खासदार कसं काय काय करायला पाहिजे होतं खासदारांना? काय काय खासदार नाही मिळाले? मोदी पत्र खासदार हे करायला पाहिजे हो ना. सगळ्या 9 जणांची सही आहे. काम ही बाकीची काय खासदाराचं काय नाही अजून सोडमध्ये काय विकास काम काय नाही ते. हा. मग खासदार पास म्हणाय नापास. नापासच जाईन. राज्यातलं सरकार कसं आहे? राज्य सरकार काय असं जाईन, आबू जाय सगळं. हा. हं. बर मराठा आरक्षणासाठीच काय असेल ते. जरांगे पाटील काय म्हणेल त्याला आम्ही सही मानणार. काय राज्यातलं केंद्रातलं सरकार पास म्हणायचं नापास म्हणायचं? नापासच म्हणायचं काय म्हणायचं. हा. कसं आहे खासदाराचं काम? लोकसभा निवडणूक आल्या. चांगलं आहे. हा. बाकीच्या ह्याच्या आधीच्या खासदारापेक्षा बरं आहे. बर ह्याची आधीचं खासदार कुठं बघायला मिळालं. पवार साहेब 5 वर्ष होतं, कधी फिरकलं नाही. बर त्यानंतर विजयदादा होते, थोडं काम विजयदादाचं झालंय. ह्याने बी केले ती कामं बर निंबाळकरांना. बर हां, बर म्हणजे रस्त्याचं काम झाले ते, बर पण अजून किरकोळ कारकोळ बाकी. आता शेवटी स्थानिक खासदाराचं थोडं कसं असतं, आमदारापासून पुन्हा ती खासदाराकडे असतं. बर त्यामुळं खासदाराला 5-6 जिल्हा तालुका असल्यामुळं थोडं सगळ्याला हे करावं. विकास झालाय म्हणा. विकास झालाय. बर बाकीच्या ह्याच्या आधी या खासदारापेक्षा बरा झालाय. बर हे आधी विजयदादा होते का? विजयदादा होते, विजयदादा बी केलं त्यांनी बी. बर पण पवार साहेब 5 वर्ष झालं इकडं आलं सुद्धा नाहीत. आधी 9ला झालते. हां, त्यावेळेस अच्छा. काय विकास झालाय किंवा काय अजून काय समस्या आहेत गावातल्या? रस्त्यात झाला विकास. आता थोडं पाण्याची अडचण आहे, थोडी आमच्या बंधाऱ्याची अडचण आहे. तेवढे एक झाले म्हणजे बरं होईल. कसं आहे खासदार मग पास म्हणायचा नापास? पास 50% पास, हां 25% थोडं नापास म्हणायचं. बर हां, कसं आहे मोदी सरकारवरचं? मोदीनं काय दिलं तर घरात माझ्या आता 7 जणांना पेन्शन मिळते. PM किसान का? PM किसान महाराष्ट्र शासनाचं मिळते. बर हां, शासनानं योजना तुम्हाला मिळाली त्या? मिळाली ती. बर रेशन फुकट आहे, हं, पुन्हा तुमचं उज्ज्वला गॅसचं मिळते. हं. हां, आता थोडं त्यांनी शेतीवर थोडं लक्ष द्यायला पाहिजे. शेतीचं म्हणजे तुमचं काय थोडं हमी भाव म्हणा, हे ह्याला थोडं हे करायला पाहिजे. केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार पास म्हणायचं नापास? पास आहे. पास. हां, काय खासदारा काम निवडून चांगलं आहे. हां. झालाय विकास गावाला? होय. हां. काय मिळाले किंवा काय अडचणी? खासदार फंडातनं 10 लाख रुपये रस्त्यासाठी दिलाय निधी. हां त्याच्या अगोदर रस्ता एक केलता, त्यावेळेस 15 लाख दिलतं. बर काय खासदार म्हणजे काम कसं म्हणायचं? खासदारचं काम चांगलं आहे की. हां काय लय आरोप होते काय येत नाही. आता कसं आहे, विरोधक हे असते ती, विरोधक आरोप करते ती. बर पण आमच्या गावाला किंवा आम्हाला जी सहकार्य केलंय ते आम्ही केलंच म्हणणार ना. बरं. विरोधकाचा काय विषय. खासदार पास म्हणाय नापास? पास आहे खासदार. बर कसं आहे केंद्राचं कसं आहे सरकार? केंद्राचं सरकार, मोदी सरकार अत्यंत चांगलं आहे. हां चांगलं लोकांना PM किसानचा लाभ दिला, उज्ज्वला गॅस दिला, मोफत अन्नधान्य दिलं, अनेक योजना दिल्या. रेशनच्या माध्यमातून. पुन्हा सर्व कामगार लोकांना जेवण दिलं मोफत. बर मग पास म्हणायचं पास नापास? पास पास राज्यातल्या सरकारचं काम कसं? राज्यातल्या सरकारचं बी काम चांगलं आहे. आघाडीचं का सरकार असं ना, पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीनं विकास ही केलाय, निधी प्रत्येकाला मिळलाय. नियोजन मंडळातनं आम्हाला आदरणीय प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून एक 10 लाख रुपये मिळालेत.
आता काय उमेदवारीवरनं लयच त्यांच्यात माहिती ती व्हायला लागली. नाही महायुतीत उमेदवारीनं काय का होईना पण शेवटी आम्ही पक्षाचं काम करणार आणि उमेदवार कोण आहे हा न बघता आम्ही पक्षाला मतदान करणार. पक्षाच्या मतदानाला आम्ही बांधील आहे. म्हणजे भाजप त्याचं पक्षाचं कारण म्हणायचं. भाजपला त्या भाजप पक्षाचं म्हणून नाही काम चांगलं आहे बर आणि उसाला सुद्धा त्यांनी आधारभूत किंमत दिली त्याच्यामुळं ह्याच्यामुळे लय राडा झालतंय. काय नाही इथेनॉलचं काय आहे पुन्हा चालू केलंच की सुरुवातीला त्यांच्या आता वरच्या लेवलनं काय तर झालं असेल पण नंतर परमिशन दिलंच. कसं आहे खासदाराचं काम? एक नंबर आहे, बर एक नंबर आहे. हां आम्ही असताना मालकाची माणसं, प्रशांत मालकाजी. प्रशांत मालकाची, बर मालकाचा आदेश ते आम्हाला सरनोबत आहे. अहो मालकामुळे दिले म्हणताय का? नाही काय नाही आले नाही बिले? विकास केलाय, विकास केलाय. बर हां फक्त मालकाने सांगितल्यामुळे विकास झालाय. बर आता काय थोड्या चुका होत असते त्या राहिलेला विकास होईल भविष्यात. काय आहे, काय पाहिजे होतं, काय अडचणी होत्या इथं? काही अडचण नाही त्या. खासदार साहेब आलतं, रस्ता दिला, नेत्यांनी सांगितलं आमच्या रस्ता दिलाय. अजून आम्हाला व्यायामशाळा प्रशांत मालक परिचारक यांच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे. व्यायामशाळा असेल, आमचं तांबड्या मातीतलं गाव आहे मग नेत्यांनी सांगितलं, मालक म्हणतील तसं. मग खासदार पाच म्हणाय ना पाच. पास पास मोदीच काम कसं आहे वर? एक नंबर, हां एक नंबर. बर मोफत धान्य आहे, हां सर्व सुविधा आहे त्या. हां मोदीला नाव कसं ठेवायचं? बर मग मोदी पाच म्हणायला पास पास पाच पास. बर राज्यात कसं आहे शिंदे पडून? एक नंबर, एक नंबर, एक अजून दादा आहेत त्यात. एक नंबर. हां काय लय वेगवेगळे आरोप व्हायला लागलं, लय लोक. आरोप काय विरोध करत असते ते, हां काय खरं असतं ते काय खोटं असतं. मत विलक्षण लागलं का आरोपी होत असतात. हं, मग प्रत्येक आरोप काय खरंच असतो असं काय नाही. हं, मग एक ते दिवस जे विरोधक होते, आम्ही काय नाव घेत नाही कोणाचं, आमची लायकी बी नाही. पण त्यांनी काय केलं नाही, ह्याने केलं, मग चांगलं कोण? ही चांगली. 100% आमचं गाव त्यांच्या पाठीमागे आहे. कसं आहे खासदाराचं काम कसं आहे? निवडणूक आली त्या लोकसभेची. बर काय खासदार- मराठ्याला आरक्षण दिलं नाही एवढंच जरा हे आहे. बाकी समजा केलंय मोदीनं. फक्त आता मराठ्याला खासदार- आरक्षण द्यायला पाहिजे होतं, बर दिलं नाही त्यांनी. मोदींनी योजना दिली ती बाकी बाकी दिले गे होय, हां फक्त मराठ्याला तेवढं आरक्षण द्यायला पाहिजे होतं. हां तेवढ्यातच जरा हे आहे. बर बाकी समजा योजना द्या, हां पेन्शन मिळणे, रेशन फुकट आहे. बर मग मोदी पाच म्हणाय ना पाच म्हणायला? पास आहे मोदी. बर राज्यातलं सरकार राज्यातले राजा बघायला पुन्हा हां शिंदे फडणवीस अजितदादा पुन्हा सरकार आहे बघाय हां ते आमदार केल्यावर बघायचं पुन्हा. त्यांचं काय आले का तुम्हाला काही लाभ बिब योजना काय? होय समजा अरे काय हां खासदारानं काय दिलंय का गावाला? कशानं खासदार खासदार काय देत असतो हां ते केंद्रातनं बघत असतो. खासदार काय देत असतो? खासदार पंडातनं हे काय आले गावाला विकास अरे झाला? 10 लाख निधी आली गावात, कशाला ते आलाय? मोठा रोड केला की. बर कसं आहे मग खासदार पाच म्हणाय ना पाच? फास आहे खासदार. ओके हा आणि मोदी शिंदे फडणवीस मोदी तर त्याच्यावर भारी. हं. खासदार कामाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? खासदारच बघितलं नाही तर अजून काय काय होय काय म्हणताय? हां बर कामच झाली नाही ती कधी. हां कामच झाली नाही ते आम्ही बघितलाच नाही. ते काही एक वार येऊन गेला त्याच्यावर आला बी नाही इकडं काय. ती बी पंढरपुरी बघितलं इकडं नाही. मग काही कामच झालं नाही इथलं काय. आता पुन्हा उमेदवारी मिळाली त्यांना. मिळाले तर आम्ही जे धिरंगी पाटील काय सांगतील त्यात आहे. हां जे पाटील काय सांगतील त्याच्या ह्याच्यावरच. मग खासदार पाच म्हणाय नापास. नापास जरांगे पाटला फटका बसलं का ह्यांना सरकारला? बसणार की एक नंबर बर जरूर बसणार, एक नंबरनं बसणार, वातावरण हादरणार का? हादरणार. बर हं. मोदी सरकारबद्दल काय वाटतंय? मोदी सरकारनं काय केलंय? हाही महागाई वाढवून ठेवली, गोरगरीब जनतेनं जगायचं कसं? कसं जगायचं? काय काय योजना देते गिराव तुम्हाला? काय दिले? हां. काय PM इकडं किसानची आहे, घरकुल योजना आहे, गॅस काय दिलंय? कुणाला दिलंय इथं? आलंच नाही इथं तर. इथं आलंच नाही काय. आज पोचलं नाही तुमच्या ना आमच्या पत्र पोचलंच नाही. बर काय मोदी सरकार पाच म्हणाय नापास म्हणायचं? नापास. बर खासदार कसं काम म्हणायचं? पाच म्हणाय नापास? नापासच. हां बर कामच झाली नाही ती तर आता काय त्यांच्या मागे जाऊन तर काय करायचं? राज्यातलं सरकार कसं आहे? शिंदे फडणवीस अजितदादाचं. हा हां ती बी त्यांच्या मागे गेल्यामुळे ती बी फेल गेली ती. त्याच्यात काय विषय नाही आता.
कसं आहे इलेक्शन आले खासदाराचं काम कसं आहे आता? एकदम नंबर 1. हा खाली पडतून वर बसते बोकांच्या. का हो असं काय बोलता? काय त्याने केलं नाही गावा एकाच केलं नाही. 1200 रुपयाला 200 रुपयाला टाकी दिली, 1200वर भरायला नेली फुकाट गॅस. हा. हा मग खासदार काय गावात दिले काय सुद्धा नाही. काय बघितलंच नाही तर त्याला दिलंय काय म्हणावं. होय बर. आता काय काय जण म्हणते ती आलत पण काय काय आलं कुठे गेलं? हा नदीत गेलं काय? हा काय आले? हा. काहीच नाही. मग खासदार काय दिलंय का नाही? काय सुद्धा दिलं नाही बा. काय खासदार पास म्हणाय नापास नापास पूर्ण नापास. बर. वरची मोदी सरकार कसं आहे? ते तर निवडून आलाय. हा का का हो, काय असं काय? काय काय नाही निधी नाही काय ह्यांचीच पोटं भरायची. 50 खुर्की देऊन आमदार फोडायचे ह्यांचंही गटबाई चालू आहे. काय काय योजना देते की महिलांना देते? काय दिले काय दिले काय दिले शेतकऱ्यांना PM किसानचं देते काय सुद्धा नाही. 2000 घरकुल आहे ती. कुठे गोरखोल कुणाला मिळेल? हा नाही काय नाही काय सुद्धा नाही. बर. आणि राज्यातल्या सरकारचं त्यांनी तर काय दिले काय दिले हा त्यांचीच भांडणं चालू आहे त्यांनी. हा हां बर. काय चालू आहे काय नेमकं राज्यात काय? काय चालू आहे ना फोडाफोडी घर फोडाफोडी एवढं राज्यात आहे बा. बर. हा 2 पक्ष मोदी फोडलं सरकार आणि राज्यातलं सरकार कसं म्हणायचं? पास नापास? काय नापास. बर. मग काय यंदा काय ठरवले? काय आता धनंजय पाटील सांगेल तीच आहे. ओके. माझं मोदी सरकारचं काम कसं आहे वरचं? मोदी सरकारचं व्यवस्थित आहे काम. बाकी म्हणजे शेतकऱ्यांसाठी बर. हम्म. म्हणजे आमच्या इतर आता चालू समाजासाठी घरकुल दिले ते ओबीसीसाठी. बर बर बर. योजना आल्या त्या काय आले ते. पोचल्या त्या म्हणायचं? बर. मग काय मोदी सरकार मग काय पास म्हणायचं नापास? मोदी सरकार आहे पास आहे त्याला. कसं आहे इलेक्शन आले आता खासदाराचं कसं आहे काम? खासदारचं काम आहे आता गेल्या 5 वर्षाला त्याची ओळख नाही आमची आणि त्याची. हा आणि आतापर्यंत कधी आमची गाठ नाही भेट नाही काय नाही. हा फक्त आता त्याने माकडले 2-3 महिन्याखाली आलं ती ग्रामपंचायतनं काहीतरी त्यांना 11 लाख रुपये काहीतरी दिलं. ती बी माघार गेलं वाटतं बहुतेक काहीतरी त्याच्या अडचणीमुळे किंवा कशाने गेलं काय आम्हाला माहीत नाही. बर. बाकीच काय त्यांचा संपर्क परत माकडले 1 महिन्यात त्यांची आपले कार्यकर्ते आलतं ते कॅलेंडर वाट कुठं काय करून आपलं तेवढी म्हणजे मनधरणी करून गेली ती माघारी. बर. परत त्याच्यावर काय आणखीन कोण आलं नाही काय नाही काय नाही. आता काय काम झाली ती? काय काय काम नाही का खासदार फंडात एकही काम नाही. समजा आमदार फंडातली काम आहेत. बर. ग्रामपंचायतला काय त्यांचं सहकार्य नाही किंवा कुठलं काय नाही कुठलं म्हणजे त्याचं म्हणजे काय खासदार आहे म्हणून असं आम्हाला त्याची काही म्हणजे हीच नाही. आता पुन्हा उमेदवारी मिळाली त्यांना. मग आता पुन्हा उमेदवारी मिळते त्यांना जड जाणार उमेदवारी. बर. हा रोष आहे काय मनात? मग रोष म्हणजे पूर्ण रोष आहे. शेतकऱ्याला एक तर त्यांनी पाक डचू भाजप सरकारनं. हा ती तर मोचं तर चलतंय आमच्या मनात. त्यांनी ते मोदीने 2000 दिलं म्हणून काय मोदी वावा करायची आम्हाला काय गरज नाही. बर. हा मोदी सरकार कसं पास म्हणाय नापास काय? नापास आहे नापास. बरं. नाही 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 राज्यात शिंदे फडणवीस अजितदादा ती तर काय नाही एकदम ती ह्याच्यावर झाला खेळ झालाय त्यांचा खेळ. इकडं तकडं तकडं त्यात बारकी आपल्या सामान्य जनतेचे समजा ते हार उठवले त्यांनी. ग्रामपंचायतपेक्षा त्यांचं बेकार मोर्चं पोषण चालू आहे आता सध्या. बर. हा मग आता काय यंदा काय ठरवले? यंदा काय नाही आपला आता कोण पक्ष कसा निवडतो जे भाजपला सहकार्य करते त्याला मग आम्ही मतदान टाकणार नाही. कोण बी असू द्या कसला बी असं. मग राज्यातलं मोदी सरकार कसं पास म्हणाय नापास काय? नापास राज्यात ती सुद्धा नको आहे आम्हाला. काय त्याला एवढं 2000 सोनं गेलं तर त्याला 500 रुपये GST लावतो आणि त्याला काय करायचं? मग खासदार पास म्हणायचा नापास म्हणायचा? खासदार पास म्हणायला लागेल वादच नाही तर आजपर्यंत मला तर अजून कुठं काही दिसलं नाही त्यांच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल बी मला काही नाही झालेलं. त्यामुळे ते पास म्हणायला लागतील ना. वरचं घर चालवताना काय अडचण येते त्या? काय चालते मग सगळं अडचण येते. मग काय गॅस बीस दिला की आता मोदी? काय आम्हाला मोदी नाही दिला आम्ही स्वतः घेतलाय परत. बर. हा मोदीचा नाही आम्हाला गॅस. बर. काय प्रयत्न बित्न काय केलं? काय प्रयत्न नाहीच म्हणते ते कायम प्रयत्न करायचं. हा बर. मग काय गावात कामं झाली ती? काय आम्ही तेच नादच करणं आम्हाला काय मिळत नाही आम्ही त्यांचं काय विचारत नाही कोणाला. मोदी सरकार कसं आहे? मोदी सरकार चांगलं आहे. आणि राज्यातलं? राज्यातली चांगली जायती पण आम्हाला काय दिलं नाही अजून. मला आम्ही चांगलीच म्हणतो सगळ्याला. सरकार पास म्हणायचं नापास म्हणायचं? पास बी म्हणायचं आहे मला पण आम्हाला काय दिलं तर पास म्हणू आम्ही. मग आम्हाला काय दिलंच नाही. मग आता काय सगळी चांगलीच म्हणायचं आता. होय आले आले ना सर. होय. काय खासदार कामाचं काय वाटतंय तुम्हाला? खासदारकीचं काम खासदार बघितलंच नाही तर 5 वर्ष झाले गावाकडे आलंच नाही तर खासदार आमच्या. बर. गावात काय कामं झाली ती नाही झाली ती? काय नाही काय केलं नाही खासदार गाव तोंड दाखवलं आमच्या गावाला तर. या मोदी सरकारला एवढे लोक कंटाळले ती. आज न्यूज बघितली मी 83% रोजगार बेरोजगार आहेत तरुण आपल्यातलं. रोजगारच नाही तर त्यांना. आणि इथं आपल्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसनं 1000 रुपये प्रत्येक फॉर्मला फी केली पोरांना. कुठल्या फॉर्मला? कुठल्याही तुम्ही जिल्हा परिषदेचा भरा तलाठीचा भरा वनरक्षकचा भरा सगळीकडे यांची 1000 रुपये फी
कशासाठी यांचं स्वतःचं नमो शेतकरी मेळावा आहे का त्यासाठी कोटी कोटीनं खर्च करते ती चालतं. आणि मोदी सरकार स्वतः 6,000 देतं पण त्यात सोयाबीनला कापसाला भाव नाही, खताच्या किमती महिंद्रा वाढल्यात, कांदा निर्याती आहे, इथेनॉलवर बंदी आहे. काय केले मोदी सरकारने सांगा. आम्ही पण 2014ला 19ला मोदीलाच मत केले पण आता मोदीला हात जोडल्यात. आता मोदी नको आम्हाला परत. बोल काय मोदी सरकार पास म्हणायचं नापास म्हणायचं. आता नापास फुल नापास. खासदार या कामावर काय बोल. खासदारावर आम्ही पूर्ण नाराज आहे. आम्हाला नकोच आहे खासदार आता तो. मग खासदार पास म्हणायचा नापास म्हणायचा. खासदार नापास सर. नापास खासदार नापास. काय अडचणी आहेत गावात. सरकारनं तोरणामध्ये एवढा रोष निर्माण केलाय. भरत्या करतात एक 10,000 फॉर्म येते 10-20 लाख. काय करायचं तोरणाने 10,000 रुपये फी भरायच्या. कुठं आणायचं पैसे. किती महागाई आहे, बेरोजगारी आहे, दुष्काळ पडलाय. आता सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालाय. कुठं आणायची पोरांनी फी, कुठं आणायचे पैसे सांगा तुम्ही. खासदारकीचे इलेक्शन आले खासदाराच्या कामाबद्दल काय वाटतंय तुम्हाला. मला 60 वर्ष झाली घरकुलच नाही इथं. बर. आणि माझा विचार बी केला नाही गावाने. हा आता मोदीनं घरकुली ही दिली ती काय दिलं नाही मला बाबा. पण ह्या सरकारनं तर मला काय दिलंच नाही. हा हा काय समाधानी आहे नाही मग. मला समाधानी ना, मला दिलं तर समाधानी आहे. काय काय योजनात रावले काय काय आहे. माझ्यात विघ्न बिघ्न काय नाही. ती माझं 60 वर्ष होऊन गेलं. योजना पोचली नाही तुमच्यापर्यंत. योजना मला एक बी मिळली नाही. मोदी सरकार काय काय म्हणाय मोदी सरकारला पास नापास. त्याला काय आता काय ते सरकार चांगलं रस्ते करायला लागले. बर. मला काय नाही. मग तुमच्या दृष्टिकोनातनं काय म्हणाय त्यांना पास म्हणाय नापास म्हणायचं. पास तसा आहे पण घरकुल दिलाय ना. बर. हा राज्यातलं सरकार कसं आहे काय चांगलं आहे की. बर. खासदार काय काम केलंय गावात. काय नाही काम ना. आमची गटर अजून मोकळीच आहे. कोण मग आलं बी नाही इकडं. हा बघा इथं तुम्हाला सांगतो गटर आहे का मोकळी. इथं गच भरली. खासदार काय करायला पाहिजे. काय केलं नाही फुकट मत घेऊन गेले. कुणाला केलं मतदान. हे बबन दादाला. खासदार केला हो ते बबन दादा आमदार केलं झालं. निंबाळकरला खासदार केला परत काय गावात आलते का ते काय कामानिमित्त. काय नाही एकदा गेली का येत नाही ते. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय. गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.